आपण डिफरन्शिएशन मध्ये पहा आतापर्यंत काय काय शिकलो, काही स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह आहेत ते पाहिलेत. स्टँडर्ड फंक्शन्स जे छोटे छोटे फंक्शन्स आहेत, जसे काही ट्रिग्नोमेट्रिक आहेत, काही आहेत अल्जेब्रिक फंक्शन्स, काही आहेत समजा एक्सपोनेन्शियल म्हणतो आपण, त्यानंतर लॉगरिथमिक फंक्शन आहे, यांचे आपण डिफरन्शिएशन्स पाहिलेत किंवा त्यांचे डेरिव्हेटिव्ह पाहिलेत आपण. मग ते डेरिव्हेटिव्ह नंतर आपण पाहिलेत कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसे कॅल्क्युलेट करायचे ते पण आपण पाहिलं, बरोबर. मग कंपोजिट फंक्शनशी रिलेटेड अजून बरेच काही एक्झाम्पल्स आहेत जे आपल्याला ह्या एक्सरसाइज मध्ये सॉल्व्ह करायचे. दॅट इज एक्सरसाइज 1.1. मग या एक्सरसाइज मध्ये फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. असं आहे. यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल एक्स क्यूब मायनस ट्वाइस एक्स मायनस 1 ब्रॅकेट रेज टू पॉवर 5. हे पहा, लक्षात घ्या. आता याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. त्याला सगळ्यात आधी आपण y इक्वल टू असं कन्सिडर करून घेणार. जे पण गिवन फंक्शन आहे त्याला आपण y असं नाव देणार. समजा एक्स क्यूब मायनस ट्वाइस एक्स मायनस 1 रेज टू पॉवर 5. मग हे जे फंक्शन आहे याला डिफरन्शिएट करण्यासाठी आतापर्यंतच्या 3, 4, 5 लेक्चर्स मध्ये मी जे शिकवलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी इथे इम्प्लिमेंट करायच्या आहेत याचा डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी. मग आपण याला सॉल्व्ह करण्यासाठी काय करणार आहेत, तर आतापर्यंतचं जेवढं पण आपण शिकलेलो आहोत ना, तर तेवढं आपल्याला इथे इम्प्लिमेंट करायचं आहे मागच्या 4-5 लेक्चर मधलं नॉलेज. ठीक आहे. मग याला आपण एक स्टँडर्ड फंक्शनच्या फॉर्मॅटमध्ये पाहायचा विचार केला तर तो फक्त स्टँडर्ड फंक्शन नाहीये, एक कंपोजिट फंक्शन आहे. कंपोजिट फंक्शन म्हणजे कोणत्या टाईपचं पहा, आपण एक्स रेज टू 5 चा डेरिव्हेटिव्ह शिकलोय. एक्स रेज टू 5 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो बरं, 5 इंटू एक्स रेज टू 4. एवढं आपल्याला जमतंय आता, बरोबर. मग ह्या एक्सच्या ऐवजी जर कधी दुसरं कोणतं पण फंक्शन असेल तर मग हे तयार झालं कंपोजिट फंक्शन. कोणत्याही स्टँडर्ड फंक्शन मध्ये एक्स ला काढून त्या एक्सच्या ऐवजी जर कधी दुसरं फंक्शन असेल तर ते तयार होतं कंपोजिट फंक्शन. मग ह्या कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा येणार ते आपण शिकलोय लास्ट लेक्चर मध्ये, राईट. मग एफ ऑफ एक्स रेज टू पॉवर 5 चा डेरिव्हेटिव्ह आपण कसा घेणार, 5 इंटू एफ ऑफ एक्स रेज टू पॉवर 4 इंटू एफ डॅश ऑफ एक्स. म्हणजे पुढे ह्या एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार. मग ह्या एफ ऑफ एक्स च्या ऐवजी जर कधी साइन एक्स असेल तर मग इथे काय येणार, साइन एक्स. आणि इथे डेरिव्हेटिव्ह कोणाचा येणार, साइन एक्स चा. काय येणार तो, कॉस एक्स. असं आन्सर येणार. मग ह्या साइन एक्सच्या ऐवजी इथे हा ब्रॅकेट आहे, म्हणजे इथे असं काहीतरी आहे, एक्स क्यूब मायनस ट्वाइस एक्स मायनस 1 असं आहे. मग याला पण आपण असंच ट्रीट करणार जसं आपण साइन एक्सच्या वेळेस केलं होतं. काय करावं लागेल मग आपल्याला, तर इथे घ्यावा लागेल हा पूर्ण ब्रॅकेट. ठीक आहे. आणि इथे डेरिव्हेटिव्ह घेणार आपण कोणाचा, याचा, डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस ट्वाइस एक्स मायनस 1. आणि मग पुढे सिम्प्लिफाय करणार, सॉल्व्ह करणार. सगळं काय कसं करणार आपण ते इथे लिहू आता व्यवस्थित. एक ओव्हरऑल आयडिया आली आपल्याला आता की आपल्याला नक्की काय करायचं आहे आता पुढे जाऊ. ठीक आहे ना. मग काय करणार आपण याला, सगळ्यात आधी तर डिफरन्शिएट above function with respect to x v8. मग आपल्याला काय मिळणार, तर डी बाय डी एक्स ऑफ y आणि तिकडे राईट हँड मध्ये डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस ट्वाइस एक्स मायनस 1 रेज टू पॉवर 5. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू, याला आता डिफरन्शिएट करण्यासाठी आपण कंपोजिट फंक्शनचा यूज करणार. हा पूर्ण एफ ऑफ एक्स आहे, हा एवढा, दिस इज एफ ऑफ एक्स. आणि याच्या पॉवर मध्ये 5 आहे, म्हणजे मग डेरिव्हेटिव्ह कसा घेणार आपण, 5 इंटू एफ ऑफ एक्स रेज टू पॉवर 4. हा जो एफ ऑफ एक्स आहे तो काय आहे, एक्स क्यूब मायनस ट्वाइस एक्स मायनस 1. संपला का एवढ्यावरती, नाही. पुढे काय जोडावं लागतं आपल्याला, एफ डॅश एक्स. एफ डॅश एक्स म्हणजे काय, तर डेरिव्हेटिव्ह.
कोणाचा डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्सचा, म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह इथं घ्यायचा आहे एक्स क्यूब मायनस ट्वाइस एक्स मायनस 1 याचा आपल्याला डी बाय डी एक्स घ्यायचा आहे, म्हणजे काय तर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. याला आपण ऍज इट इज लिहिणार. हे आता पुढे जाऊन तर काही आता अजून काही सिम्प्लिफाय होणार नाहीये एवढं. याला आपण आता डिफरन्शिएट करणार. मग त्यासाठी पहा आता फर्स्ट सेकंड थर्ड अशा 3 टर्म्स आहेत आता या ठिकाणी, आणि ह्या 3 टर्म्स मायनसच्या फॉर्मॅट मध्ये दिसत आहेत, बरोबर. म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शनच्या रूल नुसार याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट, याचा सेपरेट, याचा सेपरेट घेणार. समजतंय काय सांगतोय? ठीक आहे. मग एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येतो बरं? एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह, आता एक गोष्ट सांगतो पहा, वाटलं तर तुम्ही असं करू शकता ज्या पद्धतीने तुम्ही शिकलेत. कसं शिकलेत की सर याचा डी बाय डी एक्स सेपरेट मायनस करून पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ ट्वाइस एक्स मायनस करून पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ 1 असं एक आपण असं लिहायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. पण मग आता एवढ्या प्रत्येक छोट्या छोट्या स्टेप्स जर कधी लिहत जाणार ना आपण तर आन्सर खूप लेंदी होईल, टाइम पण जास्त जाणार आणि स्पेस पण जास्त लागणार. मग आपण काय करणार, याच्या पुढची जी स्टेप आहे ना ती स्टेप डायरेक्ट इथे लिहिणार आहे. याच्या पुढे काय येणार बरं? पहा काय येणार इथे, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय तो 3x² मायनस डी बाय डी एक्स ऑफ ट्वाइस एक्स. ट्वाइस एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसा सॉल्व्ह करायचा पुन्हा एकदा सांगतो. ट्वाइस एक्स याचा डेरिव्हेटिव्ह 2 कॉन्स्टंट आहे त्याला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढला, 2 बाहेर आला लक्षात ठेवा. आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायला लागणार, फक्त एक्सचा. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो 1 आणि हा इंटू 2, 2 इंटू 1 इज 2. म्हणजे ट्वाइस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय 2 येतोय. जसा ट्वाइस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2 येतोय तसा मग 4x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 4 येणार. इथे काही पण असू द्या कॉन्स्टंट 5 इंटू एक्स, 5x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 5. लक्षात ठेवा भरपूर वेळेस आपल्याला हे यूज करायचं आहे. ठीक आहे. सपोज 10x असेल, या 10x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार मग 10. क्लिअर होतंय काय सांगतोय. तसंच ट्वाइस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे ओनली 2 मायनस 1 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय आला 3x² मायनस 2 मायनस 0. कोणाचा डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह. याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेतला आपण सेपरेट. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली लिहिला 3x², ट्वाइस एक्सचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली लिहिला 2, 1 चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली लिहिणार आहेत आपण 0. ही स्टेप अशी लिहित बसण्याची गरज नाहीये, फक्त समजवण्यासाठी लिहून दाखवलं होतं. समजतंय काय सांगतोय. पुढे जाऊया आता. डायरेक्टली हा आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 3x² मायनस 2 आणि मायनस 0. तो 0 नाही पण लिहिला तरी चालणार. क्लिअर झालं का काय केलेलं आहे आपण तर. ठीक आहे. आता याला अजून काही पुढे सिम्प्लिफाय करता येणार नाहीये आपल्याला. जर सिम्प्लिफाय करता आलं तर करायचं असतं. ठीक आहे. आणि करायचं आहे जर सिम्प्लिफाय होत असेल तर, पण होत नाहीये, संपलं काम आपलं. दिस इज आवर फायनल आन्सर. सिंपल आहे की नाही. काय आहे का डेरिव्हेटिव्ह मध्ये नाहीये. उलट डेरिव्हेटिव्ह खूप सिंपल चॅप्टर आहे. फक्त विषय असा आहे की आपण शिकवताना व्यवस्थित लक्ष देत नसतो ना, म्हणून पण कधी कधी ते आपल्याला समजत नाही. ठीक आहे. पूर्ण फोकस समोर मेंटेन ठेवा, सगळं इझी आहे, समजेल बरोबर. सेकंड एक्झाम्पल, याला थोडा स्पेस जास्त लागेल. हे तुम्हाला लिहायचंय, कळतंय काय सांगतोय. वाटलं तर तुम्ही व्हिडिओ मधून स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, स्क्रीनशॉट काढून मग तुम्ही लिहू शकतात, किंवा मग चालू व्हिडिओला तुम्ही पॉज केला तरी काय हरकत नाही. ठीक आहे. तसे तुम्ही भरपूर हुशार आहेत टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये, मोबाईलच्या बाबतीत. मला जास्त सांगण्याची काही गरज नसावी कदाचित, है ना. जमतं तुम्हाला. टू इंटू एक्स रेज टू 3/2 मायनस 3 इंटू एक्स रेज टू 4/3 मायनस 5 बरोबर रेज टू पॉवर 5/2. येस. सगळ्यात आधी पहा आता हे जे फंक्शन आहे या फंक्शनला आपण पहिल्या स्टेप मध्ये कसं लिहिणार आहे, त्याला y म्हणून लिहिणार आहे. ही आपली कॉमन स्टेप असेल ऑलवेज. ठीक आहे. सो हिअर वी राईट y इक्वल टू 2 इंटू एक्स रेज टू 3/2
-3 इंटू एक्स रेस टू 4/3 -5 रेस टू पॉवर 5/2. ठीक आहे. याला पुन्हा आपण जे मागच्या टाईपचं एक्झाम्पल होतं ना, तर त्याच्यासारखंच पाहणार आहे. थोडक्यात आपण असं समजूया की हा आहे ना एक्स आहे पूर्ण, ब्रॅकेट मध्ये काय आहे, फंक्शन आहे ना काहीतरी एवढं पूर्ण, याला आपण एक्स म्हणूया पूर्ण. याला एक्स रेस टू 5/2 राहिला असता, तर याचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा घेतला असता बरं, माहिती आहे आपल्याला. कसा घेतला असता आपण, एक्स रेस टू एन च्या फॉर्म्युल्यानुसार. हा एन आहे, एन एक्स रेस टू एन काय सांगतो, एन पुढे लिहायचा इंटू एक्स रेस टू एन -1. सर हा जर होल नंबर राहिला असा ना, फक्त असा काहीतरी सपोज 3, तर लगेच आम्ही सांगितलं असं इथं 3 इंटू एक्स रेस टू 2, कारण की 3 - 2 तोंडी लगेच जमून जातं, म्हणून मग 3 - 2 ला आपण 3 - 2 न बोलता डायरेक्ट 3 - 1 ला 3 - 1 न बोलता डायरेक्ट 2 बोलतो आपण त्याला. बरोबर आहे की नाही, म्हणजे मला हे म्हणायचंय याचा आन्सर तुम्ही डायरेक्ट असं लिहून टाकलं असतं. बरोबर आहे की नाही. पण मग इथं एक्स क्यूब नसून तिथं काय वरती 3 च्या ऐवजी 5/2 फ्रॅक्शन आहे ना, म्हणून मग आपण या फ्रॅक्शन मधून -1 असं लिहून घेतलं आणि हा फ्रॅक्शन पुढे ऍज इट इज लिहून घेतला, जसं 3 केलं आपण असं. बरोबर आहे की नाही. मग याला आपण सॉल्व्ह करणार. 5/2 इंटू एक्स रेस टू 5/2 -1 कसा होणार, हा 2 इथं मल्टिप्लाय होतो, 5 ऍज इट इज -1 इंटू 2 म्हणजे 2 आणि डिवाइडला 2 कॉमन, 5 - 2 इज 3/2. इथे येणार 3/2. म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय आला याचा, तो समजवला तुम्हाला. ठीक आहे. पुन्हा इथे लिहूया आता आपण व्यवस्थित. पण सर इथे हा एवढा एक्स थोडाही ना, एक्सच्या ऐवजी काहीतरी वेगळंच आहे, पूर्ण ब्रॅकेट आहे, काहीतरी वेगळं फंक्शन आहे. म्हणजे हा आला एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स त्याच्या पॉवर मध्ये 5/2. डेरिव्हेटिव्ह आपण कसा घेणार मग त्याचा, 5/2 पुढे इंटू हा एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्सच्या पॉवर मध्ये काय घेणार मग 5/2 -1. हा एफ ऑफ एक्स ऍज इट इज. लक्ष देत राहा, बरोबर समजत जाईल हळूहळू. अजून बरेच एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहेत आपण. काही एखादी छोटी गोष्ट नाही समजली ती या एक्झाम्पलच्या ऐवजी पुढच्या एक्झाम्पल मध्ये पण समजते, अशा बऱ्याचदा होतील अशा गोष्टी. फक्त लक्ष देत राहा कन्सिस्टंटली. ठीक आहे. मग हा वरच्या पॉवरला आपण सॉल्व्ह केला होता आताच. हा 5 - 2 ना, 5 - 2 किती होता, 3/2. हा 5/2 इंटू या ब्रॅकेटच्या वरती झाला 3/2. बट हे एवढं फायनल आन्सर होतं का आपलं, नाही. अपूर्ण काम आहे ना अजून. इथे पुढे f' जोडावा लागतो, म्हणजेच d/dx ऑफ हा एवढा f ऑफ x काय तो ट्वाइस x रेस टू 3/2 मायनस 3x रेस टू 4/3 -5. हा पॉवरवाला 5/2 आता इथे घेण्याची गरज नाहीये. इथपर्यंत समजलं. पुढे जाऊया आता. ही टर्म इथे ऍज इट इज लिहिणार. लिहून घेतला. आता हा डेरिव्हेटिव्ह आपण इथे लिहिणार. आता हा डेरिव्हेटिव्ह कसा लिहायचा, लक्ष द्या. ह्या एक्झाम्पल्सला थोडस अंडरस्टँडिंगला नवीन तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येईल. जितकं सिंपल मागच्या 2 लेक्चर मध्ये वाटायला लागलं होतं ना, तितकं सिंपल इथं वाटणार नाही कदाचित. थोडासा असा फील होईल, अरे सोचा तो कुछ था और अभी अलग ही निकल रहा है. बरोबर आहे की नाही. थोडंसं वाटेल असं, घाबरू नका. समस्या काय सांगतोय, हे पण खूप सिंपल वाटायला लागेल. जसे जसे आपण अजून बरेचसे एक्झाम्पल सॉल्व्ह करू तसं तसं. फक्त पेशन्स ठेवा आणि कॉन्फिडन्स ठेवा आणि लक्ष ठेवणं सोडू नका, दुर्लक्षित करू नका. बरोबर समजेल पूर्ण चॅप्टर. खूप महत्वाचे चॅप्टर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता पुढे जाऊ. याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेणार, याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट, याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट होणार की नाही असा. येस. याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार ते नंतरचा विषय, याचा काय येईल तो नंतरचा विषय. बट या तिघांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेणार सर आपण, एवढं आधी समजणं गरजेचं आहे. ते डोक्यात येणं गरजेचं आहे आधी आपल्याला. बरोबर. येत पण असेल सर तिघांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेणार आपण. मग याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेऊ आपण आधी. याचा डेरिव्हेटिव्ह साठी पहा, 2 इंटू एक्स रेस टू 3/2 आहे की नाही. याचा आपल्याला काय घ्यायचा आहे, डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह साठी पहा, कॉन्स्टंट आहे ना हा 2 प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये, याला काय करता येईल बाहेर, d/dx ऑफ x रेस टू 3/2. इथपर्यंत समजलं काय करतोय.
मग याला आपण सिम्पली एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला यूज करणार. एक्स रेस टू एन हा 2 ऍज इट इज इंटू याच्यासोबत पहा हा 3/2 कुठे येतो पुढे येतो एक्स रेस टू 3/2 मायनस 1. हे स्टेप कोणाकोणाला समजली काय केलंय याच्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज केला आपण तो फॉर्म्युला यूज केला पहा एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह इक्वल टू काय येतो एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. या ठिकाणी एक्स रेस टू एन सोबत आपण याला जर कम्पेअर केलं तर एन म्हणजे किती आला मग 3/2. मग फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला एन ला पुढे लिहायचा तसा मग इथं 3/2 ला पुढे लिहिला आपण. ठीक आहे हा 2 ऑलरेडी होता म्हणून तो इथे आहे. ठीक आहे हा 3/2 पुढे घेतला एक्स च्या पॉवर मध्ये एन मायनस 1. या फॉर्म्युल्यानुसार याला आपण असं केलंय. आता समजलं. ठीक आहे आता याला आपण सॉल्व्ह करणार फ्रॅक्शन सॉल्व्ह करता यायला पाहिजे. ठीक आहे ना त्याच्या आधी इकडे हा 2 आणि 2 कॅन्सल काय राहतोय 3 इंटू एक्स रेस टू 3/2 मायनस 1 किती होणार 1/2. कसा काय आला सर 3/2 मायनस 1 3 ऍज इट इज मायनस करून 2 इथं घेतला मल्टिप्लाय केला अपॉनचा हा 2 3 मायनस 2 इज 1/2 असं आन्सर येत आहे. जसं आपण याच्या सोबत केलंय ना फर्स्ट स्टेप सोबत तसं याच्या सोबत पण होणार. हे पहा हे पण तशाच फॉर्मॅट मध्ये. ठीक आहे आता याला आपण ना हे जे एक्सप्लेन केलं ना त्याला डायरेक्ट लिहूया. आता आपण पहा कसं काही 1-2 स्टेप्स कमी करू ना इंटू करून ब्रॅकेट मध्ये आता या तिघांचा डेरिव्हेटिव्ह आधी याचा डेरिव्हेटिव्ह लिहूया आपण. 2 बाहेर येणारे डेरिव्हेटिव्हच्या लिहून घेतला त्याच्या पुढे मग डी बाय dx ऑफ एक्स रेस टू 3/2 ही स्टेप समजली काय केलंय आपण. ठीक आहे मायनस आता याचा पण डेरिव्हेटिव्ह घेणार आहेत बट 3 कुठे लिहिणार आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर एक्स रेस टू 4/3 मायनस डी बाय dx ऑफ y एक्स रेस टू 3/2 चा डेरिव्हेटिव्ह सांगितलंय मी तुम्हाला कसं करणार आपण. याला ऍज इट इज हा पूर्ण पार्ट ऍज इट इज इथे काहीच सिम्प्लिफिकेशनचा चान्स नाही आहे. ठीक आहे ना एवढा पार्ट आपण ऍज इट इज लिहून घेतला. आता हा नंतरचा पार्ट इथे पण हा 2 ऍज इट इज एक्स रेस टू एन नुसार लिहिणार याला कसं लिहिणार इंटू 3/2 इंटू एक्स रेस टू 3/2 मायनस 1 मायनस हा 3 इंटू हा पा एक्स रेस टू एन नुसार घेणार 4/3 पुढे इंटू एक्स रेस टू 4/3 मायनस 1 मायनस याचा डेरिव्हेटिव्ह 0. ही टर्म ऍज इट इज 2 दोघांचा कॅन्सल हा इथे राहतोय 3 इंटू एक्स रेस टू 3/2 मायनस 1 कसा आला आताच समजावला होता मी. ठीक आहे मायनस दोघांचा 3 कॅन्सल 4 इंटू एक्स रेस टू 4/3 मायनस 1 काय ना 1/3 हा 0 नाही पण लिहिला तरी चालेल. म्हणजे आपलं फायनल आन्सर कसं असेल पहा 5/2 इंटू 2 इंटू एक्स रेस टू 3/2 मायनस 3 इंटू रेस टू पॉवर 3/2 इंटू इथं खूप काही सिम्प्लिफाय करत बसण्याची गरज नाहीये कारण की ते होणार पण नाही असं समजलं कोणाकोणाला समजलं इथपर्यंत. मिनिमम 50% तरी समजलं पाहिजे मिनिमम 50% अर्धा तरी समजलं पाहिजे एक्स्ट्रा आयटम म्हणून कळतंय काय सांगतोय. हळूहळू बरोबर इम्प्रुव्हमेंट होईल आणि तुम्ही मॅक्सिमम लेवलला जाणार आहेत. ठीक आहे ना दिस इज फायनल dy/dx. याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये लिहायचंय. ठीक आहे हा जस्टिफिकेशनच्या बाबतीत मी तुम्हाला आधी पण बोललोय की मी जस्टिफिकेशनच्या बाबतीत बोलणार नाहीये. ती आयडिया तुमच्या माइंड मध्ये येऊन गेली पूर्ण सिलेबस भर आता की आपल्याला जिथे जिथे जो फॉर्म्युला यूज करावा लागलेला आहे ना तो फॉर्म्युला जस्टिफाय करून इथे लिहायचा आहे. म्हणजे कसं जसं की पाहता या ठिकाणी याचा आपण डेरिव्हेटिव्ह इथे घेतला समजा असं केलं. ही स्टेप करण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज केला तो इथे लिहिणार सिन्स dy/dx ऑफ हे पहा हा एफ ऑफ एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला यूज केला की नाही आपण एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स बरोबर आहे की नाही. म्हणजे हा फॉर्म्युला कंपोजिट फंक्शन वाला काय लिहू आपण त्याचा आन्सर एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू
पॉवर n-1 इंटू एफ डॅश ऑफ एक्स. या फॉर्म्युलाचा यूज करून आपण ही स्टेप तयार केली होती याच्यापासून, बरोबर आहे की नाही. त्याच्या पुढे मग इथून पुढे काय केलं मग आपण, तर याला ना इथे ऍज इट इज लिहून घेतलाय. हा 5/2 -1 याला सॉल्व्ह करून घेतला 3/2. ठीक आहे. इथून पुढे होतो ऍज इट इज शेवटपर्यंत. याच्यामध्येच फक्त आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला. याचा तिघांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट. याचा डेरिव्हेटिव्ह घेताना 2 ला बाहेर घेणार सर, याचाच डेरिव्हेटिव्ह येईल. तसंच 3 ला पण बाहेर घेणार, डेरिव्हेटिव्ह याचा होणार. या 5 चा डेरिव्हेटिव्ह इथे x⁻n च्या फॉर्म्युल्यानुसार पुन्हा इथं आपण लिहिलेलं आहे ना हे. मग इथे काय लिहिणार आपण, तो फॉर्म्युला लिहिणार d/dx ऑफ x⁻n इक्वल टू n इंटू x⁻n-1. इथे आपण काय केलं होतं, u प्लस व्ही किंवा u मायनस व्ही नुसार याला सेपरेट लिहिलंय, बरोबर आहे की नाही. ते नाही पण लिहिलं तरी चालणार आहे जस्टिफिकेशन मध्ये. ओके. पुढे हे सिम्प्लिफाय केलेत. जे काही सबट्रॅक्शन झाली ते इथं वरती लिहिलं, याची पण सबट्रॅक्शन इथं वरती लिहिलं, हे कॅन्सल केलेत. हा इकडचा 0 गायब केला आपण. हेच आपलं फायनल आन्सर खाली फायनली लिहून टाकलं. दॅट्स इट. जस्टिफाय असं करण्याची सवय करा प्रत्येकाने. कळतंय काय सांगतोय, ठीक आहे. पुढचा शिकतोय. सगळ्यात आधी आपण काय करणार, √x² + 4x - 7 गिवन फंक्शनला असं लिहून घेतलं. नंतर काय करणार आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे डिफरन्शिएट तुम्ही पूर्ण लिहा. वी गेट, आवाज येतोय पुन्हा, d/dx ऑफ y इक्वल टू d/dx ऑफ √(-7). आता आपण इथून पुढे विचार करणार याला की याला कसं सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे. मग त्यासाठी आपण आता याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार आपण, त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर हा रूट आहे पहा. रूट मध्ये एक्स पाहिजे होता. जे स्टँडर्ड फंक्शन्स आपण शिकलोयत ना, तर त्यांच्यात एक फंक्शन असं आहे √x. याचा डेरिव्हेटिव्ह आपण शिकलोय पहा. √x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 1/2 √x. बट इथे एक्स आहे का रूट मध्ये, इथे नाही, काहीतरी दुसरं एवढं मोठं जे आहे ते, पण एक्स नाही येते, बरोबर आहे. म्हणजे आपण आता असं म्हणू शकतो की हा जो फॉर्मॅट आहे ना, तर तो फॉर्मॅट असा आहे, √f(x) असं येते. मग याचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा घेतो बरं, 1/2 √f(x) इंटू f'(x) असा घेतो की नाही. मग त्याच फॉर्मॅट मध्ये हे आहे, तर याचा आपण डेरिव्हेटिव्ह त्या पद्धतीनेच लिहिणार. कसा, रूटचा डेरिव्हेटिव्ह आधी 1/2 √f(x), म्हणजे हे जे आहे ऑल टर्म्स त्या ऍज इट इज लिहून घेतल्या, इंटू f'(x). f'(x) म्हणजेच काय, तर d/dx ऑफ x² + 4x - 7. आणि हे जस्टिफिकेशन मध्ये तिकडे लक्षात घ्या. इक्वल टू 1/2 √x² + 4x - 7 इंटू, आता इथे पहा, याचा तिघांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट. या x² चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहा वाटलं तर लिहिता येईल. काय येणार, ट्वाइस x. शिकलोय आपण, ठीक आहे. आणि लक्षात ठेवावे लागतील. उद्या मी डेरिव्हेटिव्ह विचारणार आहे प्रत्येकाला, स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह. ते जर सांगता नाही आले तर मग एकदम असा जोडेल की विचार करणार तुम्ही. 4x चा पण डेरिव्हेटिव्ह प्लस 4x चा डेरिव्हेटिव्ह आताच शिकलो का आपण, 4x 5x 6x 10x काही पण असेल. तसं आता 4x त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 4. हा 7 तर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 0. हळूहळू बरोबर सिंपल वाटायला लागेल. फक्त लक्ष ठेवत राहा, पूर्ण दुर्लक्ष करू नका. या टर्मला वरती लिहून घेऊ न्यूमरेटर मध्ये, म्हणजे ट्वाइस x + 4 अपॉन 2 इंटू √(x² + 4x - 7). आता एक गोष्ट इथं अशी लक्षात घ्या की चला 2 आणि 2 डायरेक्ट कॅन्सल करून टाकू आपण, असं चालणार नाही. हा न्यूमरेटरचा 2 असू द्या की डिनॉमिनेटरचा 2 असू द्या, हे दोघं एक दुसऱ्यांना तेव्हाच कॅन्सल करतील जेव्हा, जसे की आता हा पहिला 2 न्यूमरेटरचा, हा 2
त्याच्या सोबतच्या सगळ्या टर्म सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तेव्हाच हा 2 खालच्या सोबत कॅन्सल होऊ शकतो. हा 2 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे का सगळ्यांसोबत? नाहीये ना. नाही ना सर, हा काय 2 into x आहे ना, हा x सोबत येतो, 4 सोबत मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये का तो? नाही. म्हणून मग ह्या 2 ला खालच्या 2 सोबत डायरेक्ट आपण कॅन्सल नाही करू शकत. हा जर हेच जर काही असं राहिलं असतं 2 into x plus 4, तर मग ह्या 2 चं या दोघांसोबत मल्टिप्लिकेशन आहे असा याचा अर्थ होतो. बरोबर आहे की नाही? मग आता आपण ह्या 2 ला खालच्या 2 सोबत कॅन्सल करू शकलो असतो. पण मग तो 2 into ऑल टर्म्स आहेत का तिथं? नाही, तिथं काय फक्त 2 into x आहे. या 4 चा आणि त्या 2 चा काही संबंध नाहीये मल्टिप्लिकेशन वाला. ठीक आहे ना. मग ह्या 2 ला कॅन्सल करण्यासाठी काय करता येईल आपल्याला? तर 2 कॉमन काढून घेऊया आपण. 2 जर कॉमन घेतला न्यूमरेटर मधून तर तो कसा येईल पहा. इथून 2 कॉमन घ्या, x plus 2 रिमेनिंग राहणार. ठीक आहे, रिमेनिंग असेल इथं x plus 2. मग 2 कॉमन घेतल्यानंतर x plus 2 लिहिला. डिनोमिनेटर मध्ये हा 2 ऑलरेडी ह्या पूर्ण टर्म सोबत मल्टिप्लिकेशन मध्येच आहे ऑलरेडी, राईट. हा 2 into याला काहीच करायची गरज नाहीये. आता आपण ह्या 2 ला ह्या 2 सोबत कॅन्सल करू शकतो. रिमेनिंग टर्म्स आर x plus 2 अपॉन हा रूट. Therefore dy by dx is equal to x plus 2. खूप स्लो शिकवतोय हा, अजून पण स्पीड मी वाढवलेला नाहीये, लक्षात घ्या. -7 झालं. सिंपल आहे, काही कठीण आहे का? कोण समजताय? मोर दॅन 50-60% समजलं पाहिजे. ठीक आहे, गुड. याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि लिहायचा आहे. ओके. नेक्स्ट नंबर 4. x square plus under root of x square plus 1. या एक्सरसाइजचं एक वैशिष्ट्य आहे, लक्षात घ्या मी काय सांगतोय. या एक्सरसाइजचा आहे ना, जो फर्स्ट क्वेश्चन आहे ना, हा सगळ्यात कठीण आहे. या एक्सरसाइज मधला सगळ्यात कठीण पार्ट म्हणजे पहिलाच क्वेश्चन आहे. म्हणजे या एक्सरसाइज मध्ये ना याच्यापेक्षा सिंपल आहेत अजून पुढचे क्वेश्चन सगळे. काय सांगतोय मी, पुढचे क्वेश्चन याच्यापेक्षा अजून सिंपल आहेत. ज्या लोकांना हे सिंपल वाटत असेल त्यांनी समजून घ्यायचे की आज घरी गेल्यानंतर तुम्हाला ना पुढचे क्वेश्चन पण ट्राय करायचे आहेत. मग स्वतः ट्राय करा. समजतंय काय सांगतोय? काय वाटतंय तुमचं माइंड काय सांगतोय, कसं सॉल्व्ह करता येईल तो ट्राय करा. तुम्हाला उद्याचे लेक्चर पाहताना अजून खूप जास्त इंटरेस्ट येईल. मग कळतंय काय सांगतोय? ठीक आहे ना. लक्ष द्यायचंय. आता हे एक्झाम्पल आपण असं लिहून घेतलंय, x square plus under root of x square plus 1. गिवन फंक्शनला आपण y कन्सिडर केला, त्याला डिफरन्शिएट करतोय आता लेफ्ट हँड साइडला. Therefore d by dx of y is equal to d by dx of under root of x square plus under root of x square plus 1. सगळ्यात आधी आपल्याला जो बाहेरचा रूट दिसतोय ना सगळ्यात मोठा, हा बाहेरचा रूट, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. म्हणजे असं समजूया की हा बाहेरचा मोठा रूट आहे, त्याच्यामध्ये x पाहिजे होता पण x च्या ऐवजी काय तो दुसरं एवढं मोठं सगळं भरती, म्हणजे x च्या ऐवजी काय तिथं f of x आहे. म्हणजे हा फॉर्म्युला आपण यूज करणार. हा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा असतो, 1/2 रूट f of x इंटू dy dx ऑफ f of x, किंवा तिथं dy dx ऑफ f of x च्या ऐवजी f dash x पण लिहू शकतो आपण. ठीक आहे ना, एकच आहे. ठीक आहे ना. हे आठवतंय का आपण? ज्याला या गोष्टी आठवत नसेल ना त्यांनी पुन्हा एक लेक्चर मागे जा, वाटलं तर मागचं लेक्चर पुन्हा एकदा पहा, बरोबर या गोष्टी समजतील. अजून मागचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे ह्या लेक्चरला समजून घेण्यासाठी, कारण की मागच्या लेक्चर मध्ये आपण हे सगळे कंपोजिट फंक्शन्स काय असतात, कसे असतात ते शिकलोय. कळतंय का काय सांगतोय? मागच्याची रिव्हिजन करा म्हणजे हे लेक्चर इझी वाटेल अजून. ठीक आहे ना. आणि हे इझी वाटलं तर मग पुढचे बरेचसे सिंपल वाटतील लेक्चर्स. ओके, लक्ष द्या. मग ह्या फॉर्म्युलाचा यूज करतोय आपण. मग आता इथं रूट साठी डेरिव्हेटिव्ह लिहिणार. कसं लिहिणार? 1/2 रूट x स्क्वेअर
1/2√f(x) लिहून घेतला. पुढे काय जोडावं लागेल, d/dx ऑफ रूट सोडून उरलेला मधला पार्ट काय येतो, x² प्लस √(x² प्लस 1). याला ब्रॅकेट घ्यावा लागेल, मध्ये प्लस आहे ना म्हणून. विदाउट ब्रॅकेट लिहिला असता तर d/dx फक्त x² चा होऊन गेला असता. तो फक्त x² चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे का आपल्याला, नाही, कंप्लीट टर्मचा लिहायचा आहे डेरिव्हेटिव्ह, म्हणून ब्रॅकेट घ्यावा लागेल. ठीक आहे. आता पुढे x² प्लस ही टर्म आहे, तर ह्या दोघांमध्ये प्लस आहे, त्यांचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. म्हणजे काय करणार, याचा सेपरेट त्याचा सेपरेट. हे ऍज इट इज येणार आहे इनटू याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट. x² चा डेरिव्हेटिव्ह काय येणार बरं, ट्वाइस x. इथपर्यंत समजलं, येस. आता हा रूट आहे, पुन्हा फक्त √x नाहीये. जर की तिथे ना फक्त √x राहिला असता ना सर, लगेच आम्ही याचा डेरिव्हेटिव्ह सांगून दिला असता. √x चा डेरिव्हेटिव्ह काय लिहिला असता, 1/2√x झाला. असं झालं असतं, असं झालं असतं की नाही. √x राहिला असता फक्त तिथे तर, पण मग तिथे रूट मध्ये x नाहीये, x च्या ऐवजी दुसरं फंक्शन आहे. x नाहीये, x च्या ऐवजी दुसरं फंक्शन आहे. x च्या ऐवजी काय दिलं, x² प्लस 1, म्हणून मग इथं पण काय येणार, x² प्लस 1. पण मग हे झालं कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शनच्या केसमध्ये पुढे आपल्याला काय करावं लागतं, पुन्हा d/dx ऑफ हा f(x) म्हणजे कोण येतो, x² प्लस 1. या x² प्लस 1 चा पण डेरिव्हेटिव्ह पुढे घ्यावा लागेल. ठीक आहे ना, इक्वल टू, याला तर ऍज इट इज लिहून घेणार आपण, इथं मध्ये आहे. ठीक आहे. पुढे ट्वाइस x प्लस 1/2√x² प्लस 1 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह पाहता पुन्हा ऍडिशनच्या रूल नुसार x² चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट, 1 चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट. डायरेक्ट लिहिणार x² चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, ट्वाइस x प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. इथपर्यंत समजतंय, गुड, व्हेरी गुड. Therefore dy/dx is equal to 1/2 as it is into हा ट्वाइस x प्लस मागे आवाज येतोय गर्ल्स, शिकायची दानत नसेल ना तर घरी काय बोलू आता, शब्द तुम्ही जोडून घ्या पुढचा. बिनाकली लोकांना वाईट बोलण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो असं वाटतं मला कधी कधी. इच्छा नसताना बोलावं लागतं. प्लस आता इथे पण हा 2 आणि हा 2 कॅन्सल होतोय. हा 2 कॅन्सल का झाला, कारण की हा या x सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये आणि या 1 सोबत पण मल्टिप्लिकेशन मध्येच आहे, म्हणून हा 2 कॅन्सल करू शकतोय आपण. जर हाच 2x असा राहिला असा समजा 2 प्लस x, तर मग हा 2 या 2 सोबत कॅन्सल झाला नसता, कॅन्सल करता आला नसता. कॅन्सल केव्हा करता येतो, जेव्हा तो बाकी सगळ्या पब्लिक सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये असतो. लक्षात ठेवा, भरपूर विद्यार्थ्यांना हे असं कॅन्सलेशन जमत नाही. कोणाला पण वरती 2 दिसला म्हणजे कॅन्सल करत सुटतील. वरती जी टर्म दिसली ती टर्म खाली दिसली कॅन्सल. प्रत्येक वेळेस नाही होत असं, काहीतरी रूल्स आहेत त्याच्यामध्ये कॅन्सलेशनचे, ते रूल्स माहिती पाहिजे. म्हणजे तुम्हाला सिंपल भाषेमध्ये सांगतोय. काय सांगितलं मी सिंपल, की जो आपल्याला वाटतोय की हा सर याच्यासोबत कॅन्सल होईल, तर तो त्याच्या सोबतच्या सगळ्यांसोबत मल्टिप्लिकेशन मध्ये आहे का, किंवा खालचा असेल जो कोणी असेल 2, 3, 4 किंवा काहीतरी व्हेरिएबल किंवा जी पण टर्म असेल जी आपल्याला वरती पण दिसते, तर ती खालची टर्म सुद्धा त्याच्या सोबतच्या सगळ्यांसोबत मल्टिप्लिकेशन मध्ये असली पाहिजे, तरच त्याला आपण वरच्या सोबत कॅन्सल करू शकतो. म्हणजे वरती पण तीच कंडिशन, खाली पण तीच कंडिशन. समजतंय काय सांगतोय? ठीक आहे ना. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मध्ये कॅन्सलेशनचे रूल्स आहेत. ओके. हा ट्वाइस x ऍज इट इज प्लस हा इकडे तर होता आपला ट्वाइस x, त्यातला 2 कॅन्सल झाला, x अपॉन √(x² प्लस 1). इथपर्यंत समजलं? कोणाला काही डाऊट आहे का? नो डाऊट. आपण एक काम करू शकतो, या दोघांमधून ना x ला कॉमन घेऊ शकतो. या दोघं टर्म्स मधून x जर कॉमन घेतला तर काय होणार,
तो x सपोज इकडे आला अपॉन 2 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू इथे काय राहणार आहे 2 प्लस इकडे वरती 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. एक्स ला न्यूमरेटर मधून कॉमन घेतलाय आपण, त्याला इकडे बाहेर लिहिलाय 2 प्लस असा असा. ठीक आहे, या रूटला आपण इकडे मल्टिप्लाय केला समजा तर 2 इंटू रूट असा होणार प्लस 1 आणि कॉमनला तुम्ही हा रूट लिहू शकतात. फार फार तर असं होईल. पुन्हा करून दाखवतो पुढे कसं सिम्प्लिफाय करणार. हा एक्स अपॉन 2 रूट एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू बेस चेंज करण्याची प्रोसेस फ्रॅक्शनची तुम्हाला शिकवली. काय करतो, जो नंबर एकटा असतो ना तर तो आपण मल्टिप्लाय करतो या समोरच्या बेस सोबत, म्हणजे हा बेस इथं मल्टिप्लाय करतोय आपण. 2 कसा होणार तो 2 इंटू रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 असा झाला. प्लस करून हा न्यूमरेटर ऍज इट इज असतो आणि कॉमन मध्ये हा बेस येतो. असा करून घेतला आपण. ठीक आहे, फार फार तर आता हा आणि हा हे सोबत लिहिणार आणि हे सोबत लिहिणार बस. इथून पुढे तर काही जास्त होणार नाही. तिथं एक्स इंटू 1 ला आधी लिहा वाटलं तर 1 प्लस 2 रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन हा रूट पुढे लिहा, त्याच्या पुढे पण 2 आणि नंतर मग इंटू नाही पण ब्रॅकेट घेतला तरी चालेल एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. दिस इज आवर फायनल आन्सर dy बाय dx. एक सांगतो आता की ह्या पूर्ण चॅप्टर मध्ये आपल्याला 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यातली एक गोष्ट आपल्याला इझिली समजते, दुसरी गोष्ट आपल्याला इझिली नाही जमत. 2 पैकी पहिली गोष्ट जी इझिली समजणारी जी सांगतोय मी तुम्हाला ती आहे की डेरिव्हेटिव्ह कसा कुठं कोणता फॉर्म्युला वापरायचा. ही गोष्ट तुम्हाला जमायला लागून जाईल इझिली. आणि दुसरी गोष्ट जी नाही जमत ती सांगतोय कोणती, सिम्प्लिफिकेशन. आपण बघा खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर डेरिव्हेटिव्हचं काम इथपर्यंतच होतं, बस इथपर्यंत डेरिव्हेटिव्हचा रोल संपला. इथून पुढे सगळं काय होतं, सिम्प्लिफिकेशनच होतं. जे ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आणि ते ऍडजस्टमेंट एक्स वाय झेड जे आपण शिकलोय अल्जेब्रा मध्ये ऑलरेडी. म्हणजे काय तर जो आपल्याला पार्ट समजत नाही ना तर तो कोणता आहे, सिम्प्लिफिकेशनचा. आणि सिम्प्लिफिकेशन म्हणजे तुमचं 5वी ते 10वी मधला अल्जेब्रा जो तुम्हाला इथं वापरायचा आहे, ज्याला आपण बेसिक म्हणतो. बरोबर आहे की नाही. ते जर स्ट्रॉंग असतील ना तुमचे तर तुम्हाला हे काहीच वाटणार नाही. नवीन जे आहे तुमच्यासाठी डेरिव्हेटिव्ह ते इझी, उलट ते जमून जाईल एकदा. पण सिम्प्लिफिकेशन हे तुमच्यासाठी मेन चॅलेंज लक्षात ठेवा. म्हणून बेसिक स्ट्रॉंग असतील तर पूर्ण सिलेबस इझी आहे तुमच्यासाठी. बेसिक्स नसतील तर सिलेबस आणि तुम्ही समजून घ्या दुश्मन आहे. ठीक आहे, ओके, काही हरकत नाही. तरी मी प्रयत्न करतोय पूर्णपणे की किती पण बेसिक्स वीक असतील तरी त्याला पण समजायला पाहिजे या भाषेमध्ये समजवतोय. खूप स्लो चाललंय, आरामात चाललंय, स्टार्टिंग कळतंय काय सांगतोय. या चॅप्टर वरती पुढचे 5-6 चॅप्टर डिपेंड आहेत डायरेक्ट. डेरिव्हेटिव्ह समजला की इंटिग्रेशन इझिली समजेल. ठीक आहे, लक्ष द्या. हा होता नंबर 4, फर्स्ट क्वेश्चन मधला 4th केलाय आपण. ठीक आहे, नंबर 5. हे एक्झाम्पल याच्यामध्ये आपण काय करतोय, सगळ्यात आधी तो गिवन आहे त्याला आपण y कन्सिडर केला -7x - 5 रेस टू पॉवर 5 हे गिवन फंक्शन. ठीक आहे, त्याला डिफरन्शिएट करणार म्हणजे असं करणार d/dx ऑफ लेफ्ट हँड साइड आणि d/dx ऑफ राइट हँड साइड. राइट हँड मध्ये काय आहे 3/5 इंटू क्यूब रूट ऑफ, हा 3 मल्टिप्लिकेशन मध्ये नाही बरं, हा क्यूब रूट मध्ये येतो, क्यूबच्या साइनच्या मध्ये 2x स्क्वेअर - 7x - 5 रेस टू पॉवर 5 असं दिसतंय. समोर पहा आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेत असताना एक गोष्ट सुरुवातीला अशी सांगितली जेव्हा रूल्स शिकवले तेव्हा की जेव्हा आपण एखाद्या फंक्शन मध्ये किंवा एखाद्या फंक्शन सोबत कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन मध्ये असेल म्हणजे न्यूमरेटरला असेल किंवा मग डिनोमिनेटरला पण असेल समजा म्हणजे डिवाइडला असेल समजा, तर तेव्हा तो कॉन्स्टंट आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेऊ शकतो, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढायचा असतो.
मग तसं इथं पण आहे पहा, हा 3 कॉन्स्टंट आहे की नाही, तो मल्टिप्लिकेशन मध्येच आहे असं समजा. 3 ला फक्त न्यूमरेटरला एकटा 3 म्हणजे त्याच्यासोबत कोणीच नाही असं नाहीये. न्यूमरेटरला 3 × 1 येतो, बरोबर आहे की नाही, म्हणजे तो 3 आहे कॉन्स्टंट, त्याला आपण बाहेर घेऊ शकतो. तसंच हा डिनोमिनेटर वाला 5 पण हा पण कॉन्स्टंट आहे, याला आपण बाहेर घेऊ शकतो. म्हणजे हा 3/5 दोघं कॉन्स्टंट्स बाहेर 3/5. फक्त डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यावा लागेल 1/³ रूट ऑफ रेज टू पॉवर 5 याचाच आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आता. पण मग सर आता याच्यासाठी आमच्याकडे स्टँडर्ड फंक्शन नाही आहे का? स्टँडर्ड फंक्शन नाही. एक सांगतो महत्वाचा पॉइंट की बऱ्याचदा असं होईल तुमच्याकडे डेरिव्हेटिव्ह घेताना जे फंक्शन असेल ना, तर ते फंक्शन डायरेक्ट स्टँडर्ड फंक्शन सोबत मॅच होणार नाही. बरेचसे स्टँडर्ड फंक्शन्स आपण पाहिले, स्टँडर्ड डेरिव्हेटिव्हज पाहिलेत आपण. त्या डेरिव्हेटिव्हज मध्ये अशा फॉर्मॅटला मॅच होणारा डेरिव्हेटिव्ह आहे का कोणता? नाही. सर रूट x चा पाहिलाय आपण, पण मग तो 1/√ चा रूट येतो, बरोबर आहे की नाही. आणि ऍक्च्युअली स्क्वेअर रूट पण नाही येतो अजून त्याला, क्यूब रूट आहे. क्यूब रूट साठी डेरिव्हेटिव्ह पाहिलाय का आपण? नाही पाहिलाय. मग यांना आपण कसं डिफरन्शिएट करणार? तर यांना डिफरन्शिएट करण्यासाठी आपल्याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह न घेता, मी काय बोलतोय ऐका माझे शब्द, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह न घेता डिवाइड x ला कसा लिहत चालायचा. पण ह्या ज्या टर्म्स असतील अशा काहीतरी गिवन जे काही असेल समजा हे असं फंक्शन, ते ह्या फंक्शनला आपण असं कन्वर्ट करायचंय की ज्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेणं इझी होईल. याला आपण असं बनवणार की ज्याचा डेरिव्हेटिव्ह घेता येईल, याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येत नाही आपल्याला. याला आपण असं बनवणार की तो जो काही नवीन बनलेला पार्ट मिळेल ना, तर तो आपल्याला स्टँडर्ड फंक्शन सोबत मॅच होताना दिसेल, असा बनवायचा आहे. मग काय करणार आपण त्यासाठी? तर या क्यूब रूटला इंडेक्सच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेणार आहोत. काय करणार आपण? क्यूब रूटला इंडेक्सच्या फॉर्म मध्ये. आता क्यूब रूटला इंडेक्सच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं असेल, जसं की फॉर एक्झाम्पल क्यूब रूट ऑफ x, त्याला इंडेक्सच्या फॉर्म मध्ये कसं लिहिणार कोणाला माहिती? क्यूब रूट ऑफ x ला इंडेक्सच्या फॉर्म मध्ये कसं लिहिणार कोणाला माहिती? रेज युअर हँड्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 बस. म्हणजे खूप बेसिक्स वीक येत आपल्याला वाटत असेल आम्ही खूप अभ्यास करतो, पण तुम्हाला जर कधी हे सांगता येत नसेल समजून घ्या अजून पण मागास वर्गीय आहेत तुम्ही. तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. कळतंय काय सांगतोय? इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. त्यासाठी ना रूल्स शिका. आता रूटचे स्क्वेअर रूटचे रूल्स ते सांगतो, लक्षात घ्या. त्याच्यासाठी जेवढं लागते तेवढं सांगतो मी. काय असतं ना की क्यूब रूट किंवा 4th रूट असतो, कधी कधी 5th रूट असतो x साठी. असं जर कधी असेल ना, तर याला आपण कसं कन्वर्ट करायचं? सिंपल आहे, लक्षात ठेवा, सांगतोय पहा. की तो आपण रूट राहू द्या, तिसरा चौथा पाचवा कितवा पण असू द्या, असा त्याला आपण समजा m कन्सिडर केला, तर याला आपण ना इंडेक्सच्या फॉर्म मध्ये असं लिहितो x⁻1/m. काय लिहितो आपण? x⁻1/m. मग ह्या m च्या ऐवजी जो असेल तो, जसे की आता हा इथे 3 येते m च्या ऐवजी, मग याला कसं लिहू शकतो आपण? x⁻1/3. क्यूब रूटला काय लिहू शकतो आपण? x⁻1/3. 4th रूट असेल त्याला कसं लिहू शकतो आपण? x⁻1/4. 5th रूट असेल त्याला कसं? x⁻1/5. समजताय आता? आणि आयडिया? समजा मी तुम्हाला हे विचारलं की 6th रूट ऑफ x काय येणार? x⁻1/6. हे झालं. पण एवढ्यावरती आपण थांबणार नाही, एवढ्यावरती थांबून चालणार पण नाहीये. थोडं साधा मी तुम्हाला जर कधी असं विचारलं की x⁻2 काहीतरी आहे सपोज 5 आणि इथं आहे क्यूब रूट, म्हणजे क्यूब रूट ऑफ x⁻5 असं असेल. मग आता याला कसं लिहिणार? याला आपण असं लिहिणार, हा x⁻5 आहे की नाही, जो आहे तो जसा तसा लिहून घेतला आपण, ठीक आहे. त्याच्या पॉवर मध्ये लिहायचा आहे काय आपल्याला? 1/3. मागच्या रूल नुसारच मध्ये जो असेल तो जसाच्या तसा लिहून घ्यायचा, त्याच्या पॉवर मध्ये हा 1/3 करायचा. समजा 4th रूट राहिला असता ऑफ x⁻5,
काय करणार मग आपण x⁵ जो आहे तो लिहून घेतला, त्याच्या पॉवर मध्ये पुन्हा काय घेणार 1/4. पण मग आता पुढे आपल्याला काय करता येणार की या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन होत असतं, हा रूल माहिती असला पाहिजे, तो अप्लाय करणार. या दोघांमध्ये काय असतं मल्टिप्लिकेशन म्हणजे कसं होणार मग त्याचा आन्सर x⁵5/3. 5 वरच्या सोबत मल्टिप्लाय होणार अपॉन 3 ऍज इट इज. तसंच इथे पण होणार x⁵5 वरती जाणार अपॉन ला हा 4. पण याच्यापासून पण आपल्याला हे पाहायला मिळते की x च्या पॉवर मध्ये जो असेल ना तो अपॉन हा म्हणजे 5/3. शॉर्टकट लक्षात घ्या. हा पडणार मग 5/4 पॉवर मध्ये. ठीक आहे, याच्यावरून आपण एक रूल बनवून घेऊया. कसा होईल तो की x⁻m आहे, म्हणजे असं म्हणूया की nth रूट ऑफ x⁻m जर तरी असेल ना तर याला आपण असं लिहू शकतो x⁻m/n. हा एक रूल तयार झाला, म्हणजे असं समजूया. कळतंय काय सांगतोय? मग याच रूल नुसार आपण आता याला आधी लिहून घेणार. या फंक्शनला पहा व्यवस्थित. याला बघा काय करणार मग आपण न्यूमरेटरला 1 आहे, हा डिनोमिनेटर वाला क्यूब रूटला आपण इंडेक्सच्या फॉर्म मध्ये लिहिणार आधी. ठीक आहे, मग त्याला कसं लिहिणार आहे आपण क्यूब रूटच्या मधला जो पार्ट आहे तो ऍज इट इज आहे की नाही, जो आहे तो ऍज इट इज लिहून घेतला. क्यूब रूट जो आहे ना त्याला आपण काय करणार आहे तिथं पॉवर मध्ये 1/3 लिहिणार. आताच मी तुम्हाला जे समजवलं की हा इथं मल्टिप्लाय होणार तर त्यानुसार आता होते डायरेक्ट 5/3. याला तुम्ही डायरेक्ट लिहा. कसा तर 2x² मायनस 7x मायनस 5 त्याच्या पॉवर मध्ये काय येणार आता हा 5/3. क्यूब रूट लिहिण्याची गरज नाही. इथपर्यंत समजलं. आता पुढे जाऊया आपण. काय करता येईल आपल्याला तर 1/x⁻n च्या फॉर्मॅट मध्ये आहे. समजा हे 1/x⁻n असं जर असेल किंवा तुम्ही इंटरसेक्सचे रूल्स शिकलेले आहेत. तुम्ही इंटरसेक्सचे रूल शिकलेत सगळे? x⁻n म्हणूया किंवा a⁻n म्हणूया किंवा a⁻m म्हणूया. यांना जर कधी आपल्याला शिफ्ट करायचं असेल डिनोमिनेटर मध्ये तर काय करावं लागतं? इंडेक्सचा साइन चेंज करावं लागतं. हे शिकलोय की नाही आपण? तसं याला पण 1/a⁻n लिहू शकतो आपण. याला 1/x⁻n लिहू शकतो. बरोबर आहे की नाही? न्यूमरेटरला डिनोमिनेटर मध्ये शिफ्ट करताना पॉवर जर निगेटिव्ह असेल तर इथे खाली येऊन ती होणार पॉझिटिव्ह. वरती पॉझिटिव्ह असेल खाली येऊन निगेटिव्ह. आणि हीच प्रोसेस आपण उलटी पण करू शकतो. कशी की जर कधी 1/ काहीतरी a⁻m असेल ना याला वरती घेऊन जाऊ शकतो आपण. काय करावं लागेल त्यासाठी? साइन चेंज करावं लागेल. म्हणजे a⁻m होणार. बेस जो आहे तोच राहतो, फक्त इंडेक्सचं साइन चेंज होतं. हा जर कधी मायनस राहिला तर इकडे वरती येऊन काय जाणार? प्लस होऊन जाणार. कळतंय काय सांगतो? याच रूल नुसार बघा आपण ही जी डिनोमिनेटरची टर्म आहे ना याला न्यूमरेटर मध्ये शिफ्ट करून घेणार. 3/5 into d/dx ऑफ डिनोमिनेटरची टर्म न्यूमरेटर मध्ये शिफ्ट करणार अशी रेस टू पॉवर मध्ये जो आहे ना त्याचं साइन चेंज होणार -5/3 होणार. हा ऍज इट इज 2x² मायनस 7x मायनस 5. ही स्टेप समजली का? कोणाकोणाला समजली इथपर्यंत? डेरिव्हेटिव्ह मध्ये अजूनपर्यंत असं काही शिकलो नव्हतो आपण. या एक्झाम्पल मध्ये जे यूज करावं लागतंय. बट या गोष्टी आपण ऑलरेडी शिकलोय. हे रूल्स सगळे शिफ्टिंगचे रूल्स न्यूमरेटरचे डिनोमिनेटर मध्ये, डिनोमिनेटरचे न्यूमरेटर मध्ये शिकलोय आपण. हे रूल्स पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवरती मी या रूल्सचा एक फोटो टाकलेला आहे. शॉर्ट्स मध्ये शोधा, सापडेल तुम्हाला. कळतंय काय सांगतोय? ठीक आहे, ते रूल्स सगळे लिहून घ्या तुम्ही नोटबुक मध्ये. आता इथे पुढे x⁻n च्या फॉर्म्युल्यानुसार जर कधी आपण विचारात घेतलं तर x⁻n चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. काय तर त्याचा डेरिव्हेटिव्ह n × x⁻n - 1. पण इथे x आहे का? नाही. काय तो f ऑफ x. x च्या ऐवजी दुसरं फंक्शन आलं
समजून घ्या की हे कंपोजिट फंक्शन आहे. कंपोजिट फंक्शन नुसार याला आपण आता डिफरन्शिएट करू शकतो. त्या फॉर्मॅट मध्ये आलेले हे आता ज्या फॉर्मॅटचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेता येतो. मी सुरुवातीला काय बोललो, असं आलं असेल तुम्हाला करायचे, याला आपल्याला असं बनवायचंय की ज्याचा डेरिव्हेटिव्ह घेता येईल, किंवा याला आपल्याला असं बनवायचंय की ज्याचा आपल्याला एक स्टँडर्ड फॉर्मॅट माहिती असेल, ज्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेता येतो ज्या फॉर्मॅटचा, त्या फॉर्मॅट मध्ये आपण बनवून आणला याला सिम्प्लिफाय करून. कळतंय काय सांगतोय? मग आता आपण याला डिफरन्शिएट किंवा आता याला आपण डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करू शकतोय. कसा होणार, कोण कोण सांगू शकतं, बोला बरं. कोणाकोणाला याच्या पुढची स्टेप सांगता येईल आता? ठीक आहे, गुड. आता या ठिकाणी लक्ष द्या, पुन्हा मी सांगतोय. dy by dx equal to 3/5 as it is. डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा आहे? आता या टर्मचा, म्हणजे हा पूर्ण x raised to n सारखा आहे. काय करतो आपण, n ला पुढे लिहितो की नाही? -5 n पुढे लिहिला, हा पूर्ण x as it is, त्याच्या पॉवर मध्ये n -1. ठीक आहे, हा पूर्ण x म्हणजे काय, f of x. बोलू नका, आवाज येतोय. इंटू डी बाय dx ऑफ काय जोडावं लागेल आपल्याला, मग हा twice x square minus 7x minus 5 याचा डेरिव्हेटिव्ह पुढे घ्यावा लागेल. आता पुढे 5 कॅन्सल, 3 कॅन्सल, मायनस हा ब्रॅकेट -5 -8/3 कसा आला, -5/3 -1 -5 as it is, -3 into 1 किती आला, 3 अपॉन ला 3 इथे आला -8/3. म्हणून इथं -8/3 घेतला आपण. ठीक आहे, आता पुढे याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट, याचा सेपरेट, याचा सेपरेट. सर ट्वाइस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह घेताना आपल्याला ना 2 ला बाहेर घ्यावा लागेल. 2 ला बाहेर काढला, d by dx ऑफ काय घेणार, ओन्ली x स्क्वेअर. म्हणजे हा जो बाहेर आलेला 2 येतो, 2 लिहिला आपण इथे. x वर चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली आहे, इथं काय येणार, ट्वाइस x -7x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 7. सुमित उठ लवकर, उद्यापासून क्लासला येऊ नको, उठ लवकर. इथं मूर्ख नाही मी बुकणार घ्यापासून बिनाकली. इथे -7 आपण लिहून घेतला, -5 जो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 0 येणार. तो 0 नाही पण लिहिला तरी चालणार आहे. आता ओके, इकडे -2x स्क्वेअर -7x -5 याच्या पॉवर मध्ये पण निगेटिव्ह आहे की नाही, हा यस. ही निगेटिव्ह पॉवरला जर पॉझिटिव्ह करायचे तर काय करावं लागेल बरं, या पूर्ण टर्मला डिनोमिनेटरला शिफ्ट करून टाका. शिफ्ट केला, जेव्हा न्यूमरेटरची टर्म डिनोमिनेटरला शिफ्ट करणार आपण, तर तेव्हा त्याच्या इंडेक्सचं साइन चेंज होणार. म्हणजे -8/3 चा काय जाणार, 8/3 असा केला आपण. हे असं केल्यानंतर पुढे आता याच्या सोबत काय आहे, 2 × 2 दॅट इज 4x -7. हा 4x -7 ला वरती घेऊन या, -4x -7 अपॉन हे ऍज इट इज लिहू शकतो. पण आपण एक काम करूया की दिलेलं जे काही क्वेश्चन आहे ते असं पहा, रूटच्या फॉर्म मध्ये दिसतंय की नाही, क्यूब रूट वगैरे काय आहे. इथे पण पहा याची इंडेक्स कशी दिसते, 8/3. तुम्हाला मी आताच एक रूल शिकवला आता की mth रूट ऑफ a⁻n असेल तर याला आपण कसं लिहू शकतो इंडेक्सच्या फॉर्म मध्ये, a⁻n वरती अपॉन काय m.
आपण ना रिव्हर्स अप्लाय करू इथे. म्हणजे इंडेक्सच्या फॉर्म मध्ये जर कधी काही असेल ना तर त्याला आपण असं रूटच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. ते लिहिण्यासाठी पहा लक्षात घ्या काय करावं लागतं. कोणाच्या तरी इंडेक्स मध्ये असं n असेल अपॉन m असेल तर हा n कुठे जाणार त्या बेसच्या पॉवर मध्ये आणि हा m कुठे जाणार त्या रूटच्या इथे मध्ये. ठीक आहे. जसं की फॉर एक्झाम्पल 5 रेस टू 3/2 असं असेल. याला आपण रूटच्या फॉर्म मध्ये लिहिणार. कसं लिहिणार मग आपण 5 चा क्यूब लिहिणार. 5 लिहिणार त्याचा काय लिहिणार क्यूब. हा 2 मात्र कुठे जाणार इथे रूट मध्ये. 2 असं लिहिलं त्याला आपण म्हणतो काय स्क्वेअर रूट. बरोबर असं होणार. सपोज x रेस टू काहीतरी असेल 5/7. मग याला आपण रूटच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. कसं 7th रूट ऑफ x रेस टू 5. आता समजलंय कसं कन्वर्ट करू शकतो आपण. हे फॉर्मॅट्स कन्वर्ट करता यायला पाहिजेत आपल्याला. जे ऑलरेडी आपण काहीतरी 6th 7th मध्ये स्टडी केलेत. आठवण पडली असेल आठवण करून दिलेली आहे. सगळे रूल्स मी आपल्या चॅनल मध्ये अपलोड करून दिलेले आहेत. ऑलमोस्ट शोधा आणि लिहा नोटबुक मध्ये. याला पण आपण कन्वर्ट करणार. मग कसं होईल कन्वर्ट पहा लक्षात घ्या. कितवा रूट घेणार आपण 3rd रूट. म्हणजे त्याला आपण क्यूब रूट म्हणतो. क्यूब रूट ऑफ दिस टर्म रेस टू पॉवर 8. समजलं आता काय केलंय आपण कसं केलंय. एकदा नाही समजणार तर 2 वेळेस पहा वाटलं तर व्हिडिओ पण समजून घ्या. कळतंय काय सांगतोय. ठीक आहे. बस झालं dy बाय dx. नंबर 6. 2 मिनिटं आहे का मी काय सांगतोय. सोडतोय पण आवाज आला तर सोडणार नाही. आवाज आला तर सोडणार नाही. हा लक्षात घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल आहे. 2 मिनिटात सोडतोय सांगतोय ना बोलू नका. बोलणार तर मग मी एक्झाम्पल पूर्ण सॉल्व करणार. मी काय सांगतोय ऐका ना. -1 अपॉन त्याच्या पॉवर मध्ये 5. हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे घरी तुम्हाला स्वतःला. पण त्याच्यासाठी काय काय करावं लागेल ते हिंट देऊन देतोय. ठीक आहे ना. ट्राय करा. नाही समजलं मी पुढच्या लेक्चर मध्ये सॉल्व करून देईल तुम्हाला. ठीक आहे ना. पहा काय सांगते एक्झाम्पल आपल्याला की सगळ्यात तुम्ही ना याला f of x म्हणणार. f of x रेस टू पॉवर 5. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेणार आहे तुम्ही. याच्यासारखं असं सिम्प्लिफाय करत बसावं लागलं आणि मग नंतर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला असं नाही. डेरिव्हेटिव्ह घेण्याच्या आधी सिम्प्लिफाय करत बसण्याची गरज नाही याला. ठीक आहे ना. पहा कसं होणार x रेस टू n नुसार डायरेक्ट येणार. म्हणजे 5 पुढे हा पूर्ण ब्रॅकेट रेस टू पॉवर 4 आली पहिली स्टेप. पुढे डेरिव्हेटिव्ह घेणार कोणाचा रूट मायनस हे असं. बरोबर. हे करताना तुम्हाला सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. याचा सेपरेट याचा सेपरेट. अंडर रूट ऑफ f ऑफ x नुसार याला डिफरन्शिएट करून टाकणार तुम्ही. ते होऊन जाईल. पण -1 अपॉन रूट साठी पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे ना तर हा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घेता येणार नाही करायचे लवकर. याला डायरेक्ट डिफरन्शिएट करता येणार नाही. याला काय करणार आपण तो 1 अपॉन रूट दिसतोय ना डिनोमिनेटर मध्ये. जेव्हा आपण रूट असेल ना डिनोमिनेटर मधला रूट तर तेव्हा लक्षात ठेवा त्या रूटला आहे ना इंडेक्स मध्ये कन्वर्ट करून घ्यायचंय. जसं इथे केलं होतं आपण. डिनोमिनेटर मध्ये होता ना क्यूब रूट. मग त्याला आपण काय केलं इंडेक्सच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केला की नाही. मग तसं इथं पण करणार आहेत आपण. याला जेव्हा इंडेक्सच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार तेव्हा तो कसा बनेल 3x - 5 रेस टू पॉवर 1/2. तर इथं काहीच नाही ना. जेव्हा काहीच नसतो ना तेव्हा इथं असतो काय 2 स्क्वेअर रूट असतो तो. बरोबर. जेव्हा याला तुम्ही इंडेक्सच्या फॉर्म मध्ये पॉवरच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार तर तो काय होऊन जाणार 3x - 5 रेस टू पॉवर 1/2. आणि त्याला वरती तुम्ही शिफ्ट करणार न्यूमरेटर मध्ये. म्हणजे तो बनेल काय -1/2. आणि मग तुम्ही x रेस टू n नुसार म्हणजे कंपोजिट फंक्शनचा फॉर्म्युला घेऊन त्याला सॉल्व्ह करू शकता. डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता. या पद्धतीने जा आणि पुढे 2-4 स्टेप सिम्प्लिफिकेशनच्या येतील तेवढ्या करायच्या. बाकीचा आपण उद्या बघू.